यानंतर जो पेपर आहे तो पेपर आहे प्रिन्सिपल ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. तर हा पेपर PSC 412 असा हा कोड आहे. यामध्ये देखील 5 प्रकरणे आहेत. जे पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे असं आहे की बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे लोकप्रशासनाची जी मूलभूत संकल्पना आहे ती कशी आहे. त्यामध्ये मिनिंग, नेचर अँड स्कोप, लोकप्रशासनाचा अर्थ, त्याचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती हे इथे चर्चा करायची आहे. त्यानंतर अप्रोचेस टू द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लोकप्रशासनाचे दृष्टिकोन कसे आहेत ही चर्चा करायची आहे. त्याबरोबरच यामध्ये जो पहिल्या प्रकरणातला जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, की नवीन लोकप्रशासन काय आहे ही चर्चा करायची आहे. म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला नेमकं लोकप्रशासन काय आहे, संकल्पना कशी आली, लोकप्रशासन म्हणून हा विषय कसा पुढे आला, त्याचं स्वरूप कसं राहिलेलं आहे आणि त्याची व्याप्ती कशी आहे. त्याबरोबरच लोकप्रशासनामध्ये अंतर्भूत असणारे जे विविध सिद्धांत आहेत, दृष्टिकोन आहेत, सिद्धांत म्हणण्यापेक्षा आपण दृष्टिकोन म्हणूया, दृष्टिकोन आहेत, त्या दृष्टिकोनाची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि त्याबरोबरच जे नवीन लोकप्रशासन आहे 1970 नंतर जगभरामध्ये जे न्यू ट्रेंड्स आले, नवप्रवाह आले, त्या नवप्रवाहापैकी नवलोक प्रशासन एक प्रवाह आहे. त्यांनी पारंपरिक लोकप्रशासनापासून हरकत घेतली नाही, परंतु नवीन लोकप्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनामधल्या दुरुस्त्या त्यांनी सुचवलेल्या आहेत आणि त्या घडून आणून लोकप्रशासनाला एक नवीन रूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही चर्चा आपल्याला प्रकरण 1 मध्ये करायची आहे. आता प्रकरण जे 2 आहे त्यामध्ये थेरीज ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं प्रकरणाचं नाव आहे, लोकप्रशासनाचे सिद्धांत. तर त्या सिद्धांतामध्ये क्लासिकल म्हणजे अभिजात किंवा पारंपरिक, सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक, मॅनेजमेंट व्यवस्थापन, ब्युरोक्रेटिक ज्याच्यामध्ये आपण नोकरशाही म्हणू शकतो, डिसिजन मेकिंग निर्णय निर्धारण, इकॉलॉजिकल अँड सिस्टीम थेरी पर्यावरणासंदर्भात पर्यावरणीय आणि व्यवस्था सिद्धांत, ही चर्चा आपल्याला प्रकरण 2 मध्ये करायची आहे. आता या सेकंड चॅप्टरमध्ये चेस्टर बर्नार्डपासून ते अलीकडच्या अनेक सिद्धांताची चर्चा आपल्याला इथे करता येऊ शकते आणि ती करायची आहे. प्रकरण 3 जे आहे ते 3 प्रकरण चीफ एक्झिक्युटिव्ह असं आहे, ज्याला आपण मुख्य कार्यकारी असं म्हणतो. आता या मुख्य कार्यकारीमध्ये फंक्शन ऑफ चीफ एक्झिक्युटिव्ह, मुख्य कार्यकारीचे कार्य काय आहे ते कार्य आपल्याला इथे चर्चा करायची आहे. त्यानंतर लाईन अँड स्टाफ, ज्याला आपण रेखा म्हणतो, रेखा आणि स्टाफ किंवा रेषा आणि स्टाफ यांच्या भूमिका कशा असतात लोकप्रशासनामध्ये, तर त्या भूमिका आपल्याला इथे तपासायच्या आहेत, पाहायच्या आहेत. त्यानंतर कॅबिनेट सिक्रेटरिएट, ज्याला आपण काय बोलतो सचिवालय, कॅबिनेट सचिवालय हे कसं आहे तर ती चर्चा आपल्याला करायची आहे. आणि यामध्ये पुढचं जे सबमिट आहे ते म्हणजे प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, ज्याला आपण PMO असं म्हणतो. तर या PMOचा रोल काय असतो पॉलिसी मेकिंगमध्ये, डिसिजन मेकिंगमध्ये, ती चर्चा करायची आहे.
त्याबरोबरच यातला जो शेवटचा घटक आहे प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग, आता आपण त्याला नीती आयोग म्हणू लागलो आहोत. तर मग ही नेमकी चर्चा काय आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे. प्रकरण चौथं जे आहे तर ते चौथं प्रकरण आहे ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, जागतिकीकरण, उदारीकरण आणि प्रशासकीय सुधारणा. जागतिकीकरणामुळे, उदारीकरणामुळे याचा परिणाम प्रशासनावर काय झाला आणि प्रशासन कितपत बदललं, प्रशासनामध्ये ज्या सुधारणा घडून आल्या या जागतिकीकरणामुळे आणि उदारीकरणामुळे, त्या सुधारणा कितपत यशस्वी ठरल्या आणि त्या कशा आहेत, याचा प्रशासनावर काय विपरीत परिणाम झाला, म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक काय परिणाम झाले, ती चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्याबरोबरच चेंजिंग रोल ऑफ पब्लिक सेक्टर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ लिबरलायझेशन, ज्याच्यामध्ये जी सार्वजनिक क्षेत्र आहेत हे सार्वजनिक क्षेत्र उदारीकरणाच्या परिप्रेक्ष्यातून किंवा उदारीकरणाच्या परिणामामुळे कशी बदललेली आहे, त्याचा संदर्भ कसा बदलत गेलेला आहे, त्याच्या भूमिका कशा बदलत गेल्यात, उदारीकरणामध्ये प्रशासनाच्या भूमिका कशा बदलत गेल्यात, ती चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे. आणि यामध्ये जो शेवटचं बीट आहे ते म्हणजे पब्लिक प्रायव्हेट रिलेशन्स, सार्वजनिक आणि खाजगी जे संबंध आहेत ज्याच्यावर परिणाम हा उदारीकरणाचा झाला, जागतिकीकरणाचा झाला, तर यामुळे प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर कसे बदललेले आहेत, त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग कसा वाढतो आहे, म्हणून लोकप्रशासनावर पडलेला जो प्रभाव आहे उदारीकरणाचा तो कसा आहे, तो सकारात्मक किती आहे, नकारात्मक किती आहे, ही चर्चा इथे आपल्याला करायची आहे. प्रकरण जे पाचवं आहे, शेवटचं आहे, ते म्हणजे गुड गव्हर्नन्स असं चॅप्टरचं नाव आहे. म्हणजे गुड गव्हर्नन्स या चॅप्टरमध्ये आहे, ज्याला आपण सुशासन असं म्हणतो. त्यानंतर ट्रान्सपरन्सी आहे, पारदर्शकता आपण म्हणतो. त्यानंतर राईट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, माहितीचा अधिकार आहे. अंबुड्समन आहे, जे स्वीडननी 1809 स्वीकारलं होतं. आणि लोकपाल आणि लोकायुक्त, ही चर्चा आपल्याला प्रकरण 5 करायची आहे. आता जे लोकप्रशासन हा जो घटक आहे, हा घटक हा प्रॅक्टिकल अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे आपण जे शिकतो आहोत ते शिकतो या अर्थाने की ते प्रॅक्टिकलमध्ये घडणाऱ्या बाबी आहेत हे आपल्याला पाहता येतं. जे प्रशासन नावाची बाब आहे, हे प्रशासन केंद्र म्हणजे भारतामध्ये केंद्र स्तरापासून ते स्थानिक स्तरांपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रशासनाची एक रचना, ज्याला मी प्रशासकीय संरचना असं म्हणतो, ही प्रशासकीय संरचना या आधारावर समजून घेता येते. म्हणजे आता तुमचं सेक्टर कोणतंही असो, प्रायव्हेट असो की पब्लिक असो, त्या प्रत्येक सेक्टरला एक प्रशासकीय संरचना असते. त्या प्रशासकीय संरचनेशिवाय कुठलंही सेक्टर किंवा कुठलंही क्षेत्र हे गतिशील होऊ शकत नाही. म्हणून केवळ मोठे मोठे निर्णय घेऊन चालत नाही, तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रशासनाची असते. आणि ती प्रशासनावर जबाबदारी आहे ते प्रशासन पार पाडतं. मग ही जबाबदारी पार पाडताना प्रशासनाच्या भूमिका कशा बदलतात, नोकरशाहीची कशी भूमिका बदलते, त्यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांचं वर्तन इतर लोकांशी कसं असतं, प्रशासनावर प्रभाव पाडणारे कोणते घटक आहेत ज्याच्यामुळे लोकांचं काम अधिक गतीनं चांगलं होतं का काम बिघडतं. मग त्यात लालफितशाही आहे, भ्रष्टाचार आहे, अनेक बाबीची आव्हाने या प्रशासनासमोर उभी राहिलेली आहेत. त्याला एकतर सामाजिक पर्यावरण पण जबाबदार आहे आणि व्यक्तिशः प्रशासनसुद्धा जबाबदार आहे. मग हे कसं जबाबदार आहे एकमेकावर. मग आजचं जे लोकप्रशासन आहे, आजचं लोकप्रशासन हे लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये कितपत सक्षम आहे. एका बाजूला सिद्धांत सांगतात की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन महत्त्वपूर्ण आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्या समस्या सुटतात का, ही चर्चा आपल्याला
इथे करायचे. आणि हे सगळेच जे सिद्धांत आहेत, जसं आपण आधी पाहिलो की पाश्चिमात्य राजकीय सिद्धांत आहेत, हे सुद्धा पाश्चिमात्य आहेत. आणि जे लोकप्रशासनाचे सिद्धांत आहेत ती सिद्धांतसुद्धा ही प्रामुख्याने अमेरिकन सगळे दृष्टिकोन तिथून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या दृष्टिकोनाचा, या सिद्धांताचा आपल्याला तपशिलाने विचार या सिलेबसमध्ये करायचा आहे. तर पुढच्या आपण लेक्चरपासून ही सुद्धा चर्चा करूया. या संदर्भातली जी पुस्तकं आहेत, तर ती पुस्तकं खूप पुस्तकं आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की माहेश्वरी आणि अवस्थीचं पुस्तक आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून, ते चांगलं आहे, हिंदी इंग्लिशमध्ये आहे. त्यानंतर B.L. फाडियाचं पुस्तक आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे, ते पण चांगलं आहे. भांबरीचं पुस्तक आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये, ते पण चांगलं आहे. मोहित भट्टाचार्य यांचं पुस्तक आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून, ते पण चांगलं आहे, ते पण हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. त्याबरोबरच असे खूप सारी पुस्तकं आहेत जी पुस्तकं लोकप्रशासनावर महत्त्वाची पुस्तक म्हणून ओळखली जातात. आशीर्वादांचं पुस्तक आहे लोकप्रशासनासंदर्भात. मराठीमध्ये श्याम शिरसाट सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर पारस बोरा सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर P.B. पाटीलांचं पुस्तक आहे. ही रेफरन्स घेऊन तुम्हाला तुमचा हा टास्क पूर्ण करता येईल. धन्यवाद.